मुसळे, संचालक एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्र चनाखा, हे आमचे पार्टनर रिंकू मरसकोल्हे. नमस्कार. चंद्रपूर जिल्हा तसा प्रदूषित जिल्हा म्हणून प्रचलित आहे. या जिल्ह्यात प्रदूषणामध्ये वावरणाऱ्या पर्यटकांना एक निसर्गाच्या सानिध्यात दिवसभर एक मोकळा श्वास घेता यावा या हेतूने हे एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्र आम्ही 4 मित्रांनी मिळून चनाखा येथे सुरू केलेलं आहे. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपली ग्रामीण संस्कृती, कृषी आणि निसर्गाचा वास हा दिवसभर इथे अनुभवता येतो. आज नवी पिढी TV, मोबाईलच्या माध्यमातून पुढे चाललेली आहे. या परिस्थितीमध्ये ही जी ग्रामीण संस्कृती आहे किंवा निसर्ग आहे, शेती आहे, ही विसरत चाललेली आहे. या सर्व नव्या पिढीला याची जाण व्हावी, एक दिवस मनोरंजन करता करता याचं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचावं या उद्देशाने आम्ही हे कृषी पर्यटन केंद्र इथे सुरू केलेलं आहे. मागच्या 4 वर्षापासून पर्यटक इथे येऊन राहिलेले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पर्यटन केंद्रामध्ये विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत, जी आज विद्यार्थी फक्त पुस्तकात किंवा TV मध्ये बघतात, त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे. जुने खेळ आहेत, ते खेळ त्यांना इथे खेळता येत आहे आणि बालपणीच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्याचा अनुभवसुद्धा इथे घेता येत आहे. मित्र, मी नितीन मुसळे, रिंकू मरसकोल्हे, रुपेश शिवनकर आणि सुहास आसेकर या 4ही लोकांना निसर्गाचं अतिप्रेम, शेतीबद्दल आवड ही होतीच आणि रिंकूला निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा छंद होता. यामध्ये हा आम्हाला घेऊन कुठे कुठे फिरायला जायचा. त्याच माध्यमातून पुण्या मुंबई साईडला आम्ही खूप फिरलो. तिकडे बघितलं की छोट्या छोट्या शेतींमध्ये तिथले शेतकरी कृषी पर्यटनासारखा एक नवा उद्योग किंवा एक चांगलं काम करत आहेत. तिथूनच आम्हाला एक कल्पना सुचली आणि एक पडीत जमीन होती आमच्या 4 मित्रांपैकी. या रिंकूची एक पडीत जमीन होती, जो वडिलोपार्जित म्हणजे वडिलांनी घेऊन ठेवलेली. तर या जमिनीचा काहीतरी उपयोग करून जी नवीन शेतीची आधुनिक पद्धत किंवा ही पर्यटन इतर लोकांपर्यंत पोचावं आणि त्या माध्यमातून एक चांगला पैसासुद्धा आपण कमवावा या हेतूने आम्ही 4घांनी मिळून हे पर्यटन केंद्र सुरू केलं. पूर्वी या ठिकाणी एक झुडपी जंगल होतं, ते सर्व स्वच्छ करून त्या ठिकाणी हे नंदनवन फुलवण्याचं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी पर्यटकसुद्धा दाद देत आहेत. याच्यात आम्हाला अभिमान आहे किंवा आम्हाला त्यांच्याकडून आभारसुद्धा आम्ही त्यांचं मानतो आहे. म्हणजे तेच एकंदरीत लोक आजपर्यंत शेतीला फक्त शेती असं बघत आहेत, तर आम्ही शेतीला उद्योग या दृष्टीने बघणं सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आर्थिक उन्नती, शेतीची उन्नती आणि सगळ्या समाजाची उन्नती कशी होईल याच्याकडे आम्ही एक दृष्टिकोन घेऊन चालतोय. के किसान तेरा कौन नतीजा होगा, तेरा कौन नतीजा होगा, तेरा कौन नतीजा, कौन नतीजा, कौन नतीजा होगा मेरे भारत के किसान, मेरे भारत के किसान.
नहीं सकते आप, लेकिन ये खेलने के बाद अगर आप थक जाएंगे, अब बोर हो जाएंगे, तो उसको तोड़ के खा सकते हैं। ये उसका सबसे बड़ा बेनिफिट है। हमने बचपन में बहुत खाया है। 10 पैसे में एक मिलता था। हाँ, ले लो। 10 पैसे में एक मिलता था। वही ट्राई कर रहे बच्चों को पुरानी यादें दिलाने का। नहीं, बच्चे ने तो देखा भी नहीं, इसीलिए दिखाने की कोशिश कर रहे हैं। देखे थे आपने? टेस्टी लग रहा था। भोयर, हे माझे ज्येष्ठ बंधू सारंग भोयर. आम्ही आमची पूर्ण फॅमिली इथे आलो, जवळपास 12 जण, आणि त्यात मिसेस 2 मुली आहेत मला.
खूप छान वाटलं. गावाच्या बाहेर असं एक सुंदर ठिकाण जिथे आपण रुटीन जे आपलं जीवनशैली असते, धकाधकीचं जीवन, त्यापेक्षा जास्त काहीतरी वेगळं, मन मोकळं, निवांत, एक उन्हाळ दिवस सारखा आम्ही ते ठेवला आणि आनंद झाला आम्हाला. एकदम नॅचरल, फोन बंद, जास्त फोन्स कॉल्स नाही आले आणि एकदम त्याला काय म्हणतात गावरान माती काय असते, मुलांचा माती संपर्क आला, याच विषयी आनंद. त्यांना कंचे खेळायला मिळाले, याच विषयी आनंद. गिल्ली दंडा त्यांनी कधी जन्मात नसतं बघितला. पबजीपासून फुरसत मिळेल तेव्हा, तर खूप सुंदर वाटलं आणि असेच उपक्रम वाटलं इथे आल्यावर. आणि शहरापासून एक वेगळ्या जीवनात आपण प्रवेश केलेला आहे. या प्रकारचं वातावरणाची निर्मिती इथे आपण केली आणि त्याचा पुढचा दृष्टिकोन ठेवून जे निरनिराळे वेगवेगळे उपक्रम आपण राबवले, त्याचा आनंद आम्ही मनमुराद लुटला. आणि त्यात जेवणाची, खेळण्याची आणि एक आपले व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची जी आपली सवय असते, त्याचा खराखुरा आनंद आपल्याला इथून मिळाला. याचा प्रत्यय आम्हाला या आपल्या कृषी पर्यटन केंद्रापासून मिळाला. असंच आपला उपक्रम पुढे अग्रगण्य राहो आणि याच्यात काही वेगवेगळे बदल करून इतर लोकांनाही याचा लाभ घेता यावा, याच्याकरता आपण प्रयत्न करावे. मला ह्या ठिकाणी येऊन इतका आनंद झाला की मी कधीही हा आनंद विसरणार नाही. जो मला ग्रामीण भागातला आनंद पाहिजे होता, मी शहरात राहणारी मुलगी बाई, आता ती जी ग्रामीण भागात कसं राहते, कसं जीवन राहते, हे मला अनुभवायला मिळालं. जे ग्रामीण भागातले खेळ म्हणा, काही अजून जेवण, हुरडा पार्टी, ही मी कधीही बघितली नव्हती, जी मला आज बघायला मिळाली. याबद्दल मी ह्या मोकाशाच्या टीमचा खूप मनापासून आनंद मानते, आभार मानते की यांनी अजून काहीतरी वेगळं काहीतरी करावं. वेगळं म्हटलं तर आपली अपेक्षा काय आहे वेगळ्यामध्ये? वेगळं अजून काही वेगळे ग्रामीण भागातले जे गेम्स बघा, अजून काही ते बघायला मिळालं पाहिजे. आपण बैलबंडीची सफर केलेली आहे, हां, कसं वाटलं? ती पण आम्हाला पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. बैलबंडीची सफारी आम्ही ती कधीच जीवनात केलेली नाही, त्याबद्दल आम्हाला खूप 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 आनंद झाला आहे. ह्या माझ्या जाऊबाई ह्या अमरावतीवरून आलेल्या आहे. नमस्कार. आणि माहिती का, सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही जो मळ ठेवलेला आहे, चिकन माती, ती शरीरासाठी खूप आवश्यक असतं. ते मुलांनाच माहिती नाही त्याचं महत्त्व, ते सुद्धा कळलं की मडचं खेळणं कसं असतं, चिखलात खेळण्याने काय होतं, ते सुद्धा एक छान, एक तुमचं चांगलं आहे तो प्रकार सगळ्यांना सांगायला. आणि सेकंडरी तुमचं ते लगोऱ्या, तो खेळ मुलं सगळे विसरून गेले, लगोऱ्या वगैरे. आणि आम्ही सुद्धा 20 वर्षांनी लगोऱ्या खेळलो. खूप छान, एकदम मस्त. गेला बळीवनी घुन आला मिरग फिरून, गेला बळीवनी घुन आला मिरग फिरून.